फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असणार आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 9 आणि मी बनवत आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायची आहे शाकभाजी. इथे मी वांगे बटाटे कापून ठेवलेले आहेत आणि हरभरे सुद्धा भिजवलेले आहेत. तर चला मग मी आता बनवून घेते स्वयंपाक. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. चला तर मग मी आता माझा स्वयंपाक सुरू करते. तर इथे मी बनवत आहे शाकभाजी. तर शाकभाजी मी डायरेक्टली कुकरला बनवणार आहे. तर इथे मी घेतलेलं आहे तेल. त्याच्यानंतर आपल्याला द्यायची आहे फोडणी. जिरी आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. त्याच्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. तर आज मी साधी सिंपलच शाकभाजी बनवणार आहे. तर याच्यामध्ये वाटण वगैरे काही घालणार नाही आहे. तर इथे मी कांदा वगैरे कट करून घेते. तर जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. तर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी टोमॅटो चिरून घेते. तर तुम्ही कशा पद्धतीने शाकभाजी बनवता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तर पूर्वी जी लग्नामध्ये शाकभाजी असायची ती खरंच खूप छान लागायची. तर इथे माझा टोमॅटो परतून झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी घालत आहे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. त्यानंतर हा बेडगी मिरची पावडर आहे. तर हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहे. तर मी वांगे आणि बटाटे सुरुवातीलाच कापून पाण्यामध्ये ठेवले होते. तर ते आता कुकरमध्ये टाकून आपल्याला छान परतायचं आहे. तर आता स्वराच्या लास्ट एक्झामचं वेळापत्रक आलेलं आहे आणि तिचं आता रोज रिव्हिजनसुद्धा मला घ्यावं लागणार आहे. तर वांगे बटाटे छान परतल्यानंतर मी ते भिजवलेले हरभरे घातलेले आहे आणि हे घालून एकदम छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तर भातावर सुद्धा आम्ही हीच भाजी खाणार आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी पातळ बनवणार आहे. तशी सुक्की भाजी पण छान लागते, पण ही भाजी बनवली की दुसरी भाजी खाल्ली जात नाही, म्हणून मग मी ही एकच भाजी बनवायचं ठरवलं आहे. त्यानंतर इथे घालायची आहे चिरलेली कोथिंबीर. तर आता 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छानपैकी शाकभाजी तयार होईल. तर इथे भाजी होईपर्यंत मी दुसरीकडे चपात्या करून घेणार आहे. तर भात माझा बनवून झालेला आहे. तर आता उन्हाळा आल्यामुळं जास्त रात्रीचं जेवूशी वाटत नाही, पण गृहिणीला स्वयंपाक हा काही चुकत नसतो, तो करावाच लागतो. तर इथे आता मला चपात्या वगैरे बनवून घ्यायच्यात आणि शौर्य बाहेर गाडी खेळतोय. तर आता मी इथे पटापटा चपात्या करून घेणार आहे. तर चपात्या वगैरे झाल्यानंतर जेवायला बसायचं आहे आणि स्वराचं पण थोडंसं रिव्हिजन घ्यायचं आहे. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ मनापासून आवडले असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच खूप त्रास होतो आणि गरमीसुद्धा आता वाढत चाललेली आहे. आता एप्रिल महिना जवळ आलेला आहे. तर एप्रिल आणि मेमध्ये खूपच गरम होतं आणि किचनमध्ये तर नको नकोसं होतं. तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी आपली खूप काळजी घ्या. भरपूर पाणी प्या, लिंबू सरबत प्या. आपलं शरीर हायड्रेट कसं राहील याच्याकडे जास्त लक्ष द्या. कारण उन्हाळ्यामध्ये शरीरामधील घाम जाऊन जाऊन शरीरातील पाणी कमी होतं आणि मग नंतर आपल्याला विकनेस येतो. तर सतत पाणी पित राहा. तर पशुपक्ष्यांना, प्राण्यांनासुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागते. तर तुमच्या आसपास कोणते पक्षी येत असेल किंवा प्राणी येत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही आवर्जून पाणी ठेवा. तर आता उन्हाळा आला आहे तर बऱ्याच गृहिणी वाळवण बनवत असेल, कुरडई, पापड.
त्यानंतर शेवया, बटाट्याचे चिप्स. उन्हाळा आला की स्त्रियांना खूप उत्साह असतो या सगळ्या गोष्टी बनवायला आणि काही गृहिणी वर्षभराचा मसाला सुद्धा बनवून ठेवतात. तर आता सध्या बाजारामध्ये कैऱ्या विकण्यासाठी येत आहेत. तर उन्हाळा आला की आंबे खाण्याचा सीझन असतो. तर आत्ताच माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहे, भात सुद्धा झालेला आहे आणि शाकभाजी सुद्धा बनवून झालेली आहे. तर मग आता कुकर गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते शाकभाजी कशी तयार झालेली आहे. तर साधं सिंपल पद्धतीनेच बनवलेली आहे आणि साधं सिंपलच शाकभाजी खूप छान लागते. तर चला मग बघूयात कशी झालेली आहे भाजी आजची. तर इथे माझी मस्तपैकी शाकभाजी तयार झालेली आहे. तर ही भातावर सुद्धा खायची आहे म्हणून थोडीशी पातळ केली आहे. त्यानंतर इथं झालेल्या आहेत चपात्या. आताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मुलं अजून खेळतात ते. तर ते पप्पा येण्याची वाट पाहतात. तर त्यांचे पप्पा आल्यानंतर आम्ही करणार आहे जेवण. तर या तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जेवायला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.